नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्याच्या लोकमतच्या न्यूजपेपरमध्ये एक बातमी आली होती की वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी असं निर्देश दिले अधिकाऱ्यांना की तुम्ही एक वकील हायर करा. वकील हायर करा आणि आपण कोर्टाला सांगू की पेसा जो क्षेत्र निर्णय अटकलेला आहे पेसा मध्येचा वगळता इतर जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांचा रिझल्ट लवकरात लवकर लावू आपण, कारण की विद्यार्थी हे वेट करताय. बहुतेक विद्यार्थी रनिंग कंटिन्यू करताय. काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कमालीची नाराजगी ही सरकारविषयी आलेली आहे आणि म्हणून त्यांनी एक निर्णय घेतला की आपण पेसा वगळता इतर जे काही विद्यार्थी आहेत त्यांचे रिझल्ट लावू. मग ही गोष्ट खरी आहे का, या गोष्टीवर आपल्याला थोडंसं गहन मनन चिंतन करावं लागणार आहे. बघा, पेसा वगळता त्यांनी सांगितलं की आम्ही TCS ला आदेश देऊ, बट यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता सरकार काय करते, आता राहिले आपल्याकडे 9 दिवस जे की कोर्टाचा निर्णय येण्यासाठी लागणार आहेत. म्हणजे 9 तारखेला कोर्टाकडून रिझल्ट येईल की पेसा क्षेत्राचा जो काही विषय आहे त्याच्यावर रिझल्ट येईल. मग हे 8 ते 10 दिवस विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सरकारविषयी किंवा सगळ्यांविषयी एक म्हणजे आमची इमेज चांगली दिसायला हवी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, लोकांच्या मनामध्ये, आणि म्हणून आपण हा निर्णय घेऊ. आता कुठलीही गोष्ट जरी करायची म्हटली, वकील जरी हायर करायचा म्हटलं, त्याला काहीतरी वेळ लागतोच. आता तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये चांगली इमेज, आणि 9 तारखेपर्यंत जर कोर्टाने रिझल्ट दिला तर मग त्यांचं तर चांगलंच आहे की आम्ही या सगळ्या गोष्टी करत होतो. आम्ही आमच्या वतीने एक वकील सुद्धा हायर करण्याचा विचार केला होता की ज्याच्याने विद्यार्थ्यांचं भलं होईल, असं आम्ही कोर्टाला सांगितलं होतं की कोर्टाने लवकरात लवकर रिझल्ट देऊन TCS कंपनीला सांगावं की हे आदेश दिले आहेत आणि कोर्टाने, आणि तुम्ही आता रिझल्ट जाहीर करा. मग याच्यामध्ये बघण्यासारखी गोष्ट अशीच आहे मित्रांनो की हे जे 9 तारखेला रिझल्ट येणार आहे, हा रिझल्ट आपल्या सगळ्यांच्या पक्षामध्ये असू शकतो. कारण की त्यांच्यावर पण प्रेशर येते. लोकसभा निवडणूक असणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर आचारसंहिता सुरू झाली तर आचारसंहितेमध्ये कुठलेही निर्णय नाही घेता येत. कुठल्याही सरकारला भलेही ते खूप काही मोठे निर्णय असो ते त्यांना घेता येत नाही, आणि म्हणून त्यांनी 28 फेब्रुवारी बरोबर त्यांनी तारीख दिली की 28 फेब्रुवारीपर्यंत आम्ही विद्यार्थ्यांना जॉईनिंग लेटर देऊ. आता जॉईनिंग लेटर जर द्यायचं म्हटलं म्हणजे त्यांना त्याचा रिझल्ट जारी करावाच लागणार आहे, आणि रिझल्ट जारी केला म्हणजे त्याच्यानंतर त्यांना पुढची प्रोसेस जी आहे, जसे की रनिंगची प्रोसेस असणार आहे आपली, त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन, या सगळ्या गोष्टीला कालावधी लागतोच. सो 9 तारखेला असा अपडेट येऊ शकतो 100% किंवा 99% आपल्या वतीने हा रिझल्ट येऊ शकतो. जे काही असेल, पेसा असो नसो, या दोघांमधला हा रिझल्ट 9 तारखेला येऊ शकतो. आणि 9 तारखेनंतर मित्रांनो कमीत कमी वेळ आपल्याकडे शिल्लक असणारे हा रनिंगसाठी, कारण की 5 किलोमीटर रनिंगसाठी त्यांना खूप काही एवढे विद्यार्थी क्वालिफाय होणार आहेत. त्या विद्यार्थ्यांचं त्यांना रनिंग करणं, त्यांचं मॅनेजमेंट करणं, या सगळ्या गोष्टींना त्यांना वेळ लागणार आहे. म्हणून ते 9 तारखेनंतर 15 तारखेपर्यंत हा रिझल्ट कधी पण आपला जारी होऊ शकतो. 99% आपण बी पॉझिटिव्ह असायला हवं, कारण की त्यांना पण वरतून प्रेशर आहे. लोकसभेची निवडणूक आहे. जर हा रिझल्ट त्यांनी अडवून ठेवला तर मग 24 मध्ये त्यांचं काही खरं नाही, हे त्यांना कळून चुकलंय. बघा, बहुतेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असं आहे की आम्ही आता खूप काही दिवसांपासून रनिंग करतोय, खूप काही रनिंग करून आम्ही स्वतः आता एवढे बेजार झालोय की आता आमची इच्छाच मेली वनरक्षकाची. तर असं करू नका. ज्या विद्यार्थ्यांना खरंच चांगले मार्क्स आहेत त्यांनी रनिंगची प्रॅक्टिस कंटिन्यू सुरू ठेवा मित्रांनो, कारण की हिवाळ्याचे पण दिवस आहे आणि चांगलं शरीर आपल्याला आरोग्य मिळत असतं. वनरक्षकाच्या वतीने का असे ना, वनरक्षकाच्या भीतीने का असे ना, आपण एक रनिंग करतोय, शरीर सुदृढ आहे, आणि येणारी जी काही पोलीस भरती, आर्मी भरती, त्यामध्ये आपला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे मित्रांनो. हे जे नवीन वर्ष येणार आहे, नवीन वर्षामध्ये तुमचं प्रत्येकाचं सिलेक्शन हो अशीच आपण एक आशा ठेवू शकतो, कारण की ज्या पद्धतीने हे सगळं आता जून पासून चालू आहे, प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक निगेटिव्हिटी शक्यतो येणारच, कारण की पैसा जातो, वेळ जातो, मेंटली हॅरेसमेंट होते. या सगळ्या गोष्टींना फेस तोच विद्यार्थी करतो ज्याला खरंच नोकरीची गरज आहे, आणि आपले सर्वच विद्यार्थी, गरीबाचे विद्यार्थी, सगळ्यांना खरंच नोकरीची गरज आहे, आणि म्हणूनच आपण एवढ्या कसोशीने मेहनतीने प्रयत्न करतोय. बट आपल्या प्रयत्नांना फळ आता नक्कीच लागणार आहे, पॉझिटिव्ह असावं लागणार आहे. मित्रांनो, नवीन वर्षामध्ये नक्कीच पॉझिटिव्ह राहा. तुम्हाला नक्कीच कुठे ना कुठे तुमची एक जागा फिक्स करून घ्या.
करून घ्यावीच लागणार आहे, कारण की पुढचे जे दिवस आहे लोकसभा निवडणूक लागणार आहे. लोकसभेच्या आधी ज्या जागा आता निघताय कंटिन्यू त्यांच्यामध्ये फॉर्म भरा, त्यांच्यामध्ये चांगलं योगदान द्या, जेणेकरून आपलं सिलेक्शन होईल. मित्रांनो, राहिला आपला वनरक्षकाचा मुद्दा, तर एकच सांगतो की रनिंग सुरू ठेवा, रनिंग सुरू ठेवा, रनिंग सुरू ठेवा, कारण की रिझल्ट कधी पण जारी होऊ शकतो मित्रांनो. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सद्गुरू.